पाहूयात पुढची बातमी। अजित पवार यांच्या घराबाहेर आढळलेल्या उतार्याचा थेट संबंध हा अशोक खरातशी जोडला जातोय। तर अजित पवारांच्या अपघातामागे अशोक खरातचा हात असल्याचा संशय देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे। त्यामुळे दादांच्या अपघात प्रकरणात अशोक खरातच्या चौकशीची मागणी केली जाते। अजित दादांच्या देवगिरीच्या बाहेर सुद्धा उतारा सापडला। त्याच्यानंतर मला वाटतं बारामतीच्या घराबाहेर पण सापडला। ते उतारे कुणी टाकले होते, त्याच्याशी या खराताचा संबंध आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे। त्याचा एक फोटो मी पण ट्विट केला VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत, म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का? अजित दादांवर असा काही जादूटोना, मंत्र मारणं, अशा वेगवेगळ्या काळ्या जादू करणं असा काही प्रकार होता का, याचीही आता चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। लैंगिक अत्याचार प्रकरणात गजाआड असणाऱ्या अशोक खरातचा थेट संबंध अजितदादांच्या अपघात प्रकरणाशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोडला। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर उतारा कुणी टाकला होता त्याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला। उतार्याचा संबंध अशोक खरातशी असू शकतो असा संशय रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलं। अजित दादांच्या देवगिरीच्या बाहेर सुद्धा उतारा सापडला। त्याच्यानंतर मला वाटतं बारामतीच्या घराबाहेर पण सापडला। आणि हे असे बंधू बाबाच्या माध्यमातनं ते उतारे कुणी टाकले होते, त्याच्याशी या खराताचा संबंध आहे की नाही हे तपासणं गरजेचं आहे। निश्चित ते कनेक्शन आपल्याला या बंधू बाबा कॅप्टन खरातच्या माध्यमातनं उघड होऊ शकतं। आतापर्यंत विचारच केला नव्हता त्या गोष्टीचा। हा संबंध यांच्याशीच असणार आहे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। रोहित पवार, अमोल मिटकरी यांनी या अपघात प्रकरणावरून अनेक मोठे आरोप केले। दरम्यान अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर दादांच्या अपघाताशी खरातचा संबंध असू शकतो अशी शंका आमदार अमोल मिटकरी यांनी देखील व्यक्त केली। पण त्याचे मोठे मोठे भक्त आहेत ते महाराष्ट्राच्या समोर आलेले आहेत। आणि त्याचा एक फोटो मी पण ट्विट केला VSR व्हेंचर या विमानाच्या सोबत, म्हणजे VK सिंग सोबत सुद्धा हा त्याचा तो गुरु शिष्याचं नातं होतं का? आणि त्याच्या सांगण्यावरून मग यांनी सल्ला देऊन कुणी तो अघोरी प्रकार घडून आणला, SIT मध्ये याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। कारण बऱ्यापैकी ही अघोरी पूजा आणि दादाचा विमान अपघात याचा संबंध नाकारता येणार नाही। अजित पवारांच्या मुंबई आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर उतारा ठेवल्याचा दावा सुनील माने यांनी देखील केला। यामागे खरातच्या लोकांचा हात होता का असा सवालही मानेंनी केला। या उतारा प्रकरणी अशोक खरातची चौकशी करावी अशी ही मागणी सुनील माने यांच्याकडून करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामती आणि मुंबईतील देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर जादूटोना करण्यासंदर्भातल्या ज्या काही वस्तू असतात त्या सापडल्या होत्या। हा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांनी हा उपद्व्याप केला होता का? अजित दादांवर असा काही जादूटोना, मंत्र मारणं, अशा वेगवेगळ्या काळ्या जादू करणं असा काही प्रकार होता का, याचीही आता चौकशी झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले गेले। दादांच्या विमान अपघातावरून VSR कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप करण्यात आले। मात्र आता दादांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या उतार्यांवरून अशोक खरातची त्याचा संबंध जोडण्यात आला आणि त्यामुळे दादांच्या अपघातामागे खरातचा हात आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।